नमस्कार मित्रांनो, ज्या भाजीचं नाव ऐकून लोक लांब पळतात तीच भाजी आज मी तुम्हाला दाखवणार आहे कशी बनवायची आणि एक 100% गॅरंटी देऊन सांगतो, जर ही भाजी तुम्ही बघून बनवली आणि एकदा खाल्ली तर परत परत बनवतील आणि परत परत खातील. म्हणून सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत मसालेदार कारली फ्राय. मसालेदार कारली बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं मी इकडे कारली घेतलेली आहेत एकदम मीडियम साईजमध्ये. त्याला असं मधून एकदम कट मारून घ्यायचे एकच आणि साईडने एकदम अशा स्लाईस करायचे, जसं आपण कांदा कापतो ना सेम तसे आपल्याला स्लाईस करून घ्यायचे. आता सर्वात मेन ह्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत, कारण या बियांमध्ये सगळ्यात जास्त कडूपणा असतो. तर आपण हे अशा साफ करून घेऊया आणि सगळे आपल्याला असे स्लाईस करून घ्यायचे आहेत आता. आणि हे असे साफ करून घ्या. बिया पूर्ण काढून झाल्यानंतर हे साईडला ठेवूया आणि आपण छान नंतर धुवून घेऊया. तर हे बघा, आता इकडे स्लाईस करून घेतलेले आहेत मी आणि हे आपले पूर्णपैकी कारले कटिंग करून झालेले आहेत. आता याला आपण छानपैकी धुवून घेऊया. आता आपण इकडे कांदे कापून घेणार आहेत. कांदेसुद्धा आपल्याला सेम कट करून साईडने असे छान बारीक बारीक स्लाईस करून घ्यायचे, जसं आपण तेलावर फ्राय करण्यासाठी वापरतो तसा कांदा. त्यानंतर टोमॅटोसुद्धा मी इकडे एक घेतलेला आहे, तो पण छान एकदम बारीक कटिंग करून घ्यायचा आहे आपल्याला. तर टोमॅटोसुद्धा आपण इकडे कटिंग करून घेतलेला आहे. त्यानंतर मी इकडे खलबत्त्यामध्ये मिरची आणि लसूण याचं छान वाटण करणार आहे. सगळ्यात पहिलं लसूण टाकतो, मिरची घेतो थोडी तोडून. आता याला छान वाटून घेऊया आपण. मी इकडे मिक्सरमधलं नाही वापरणार मी, कारण मिक्सरची जी पेस्ट असते ती काही टायमापुरतात त्याची टेस्ट राहते, नंतर ती मजा नाहीत खाण्यासाठी. म्हणून मी इकडे चांगलं दगडाच्या खलबत्त्यामध्ये छान वाटून घेतलेलं आहे. आणि हे बघा आपलं रेडी झालेलं आहे. इकडे मसाले घेतलेले आहेत मी. तर इकडे आपण मसाले घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये हळद आहे, हा गरम मसाला आहे, त्याच्यानंतर हा लाल मिरची पावडर आहे, हा चाट मसाला आहे, हा शिमला मिरची पावडर जी येते ती आहे, धनिया पावडर आणि मीठ आहे. तर इकडे आपण आता कढई गरम करत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी तेल घेतो आहे. तेल मी अंदाजाने घेतो आहे, तुम्ही जास्त कमी करू शकतात, पण जेवढं मी एक अंदाज सांगतो तुम्हाला, 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे आपण इकडे. आता आपल्याला तेलावर जिरं आणि थोडासा ओवा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि तेल चांगलं कढवून घ्यायचं आहे आपल्याला. तर सगळ्यात पहिला मी ओवा टाकतो आहे. सेम क्वांटिटीमध्ये आपल्याला इकडे जिरंसुद्धा टाकायचं आहे. आता त्याला तेलावर एकदम मी परतून घेतो. त्यानंतर आपण याच्यामध्ये वाटण टाकणार आहोत. वाटण कोणतं? जे आपण मिरची आणि लसूणचं वाटण केलं आहे ना, ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. तर आता आपण ते टाकून घेऊया. तेलसुद्धा छान गरम झालं आहे, वाटण हे केलं आहे. आता वाटण चांगलं मी इकडे एकदा परतून घेतो. वाटण थोडंसं हलकं कलर येईपर्यंत आपल्याला तेलावर चांगलं परतत राहायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा घालणार आहोत. तर वाटणसुद्धा छान कलर आलेला आहे वाटणाला. आता आपण याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. कांदासुद्धा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत चांगला त्याला लालसर कलर येत नाही तोपर्यंत परतत राहायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत. तर कांदा चांगला थोडासा तेलावर शिजवा, म्हणजे जो आता चिटकलेला आहे, जो तुम्हाला आता जाड दिसतोय तो सुट्टा होऊन जाईल चांगला. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालूया. आपण टोमॅटो बारीक कटिंग करून घेतलं होतं, ते छानपैकी आपण आता टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आपल्याला कांदा टोमॅटो चांगलं शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कारली टाकायचं आहे. कारलीसुद्धा शिजायला टाईम जाते, पण त्याच्या पहिलं आपल्याला टोमॅटो आणि कांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे. आता आपण जे मसाले घेतले होते ते मसाले आपण याच्यामध्ये घालणार आहोत. तर हे मसाले पूर्ण घालून घेतो आहे मी. आता याला चांगलं परतून घेऊया, म्हणजे मसाले एकाच ठिकाणी नीट राहायला नको, तर ते चांगले सगळीकडे पसरले पाहिजेत. असं पूर्ण तुम्ही चांगलं परतून घ्या.
आता आपण 3 ते 4 मिनटासाठी असं ठेवून देऊ गॅसवर. आणि 3 ते 4 मिनटं झालेली आहेत. आत्ता आपण याच्यामध्ये ही कारली धुतलेली आहेत मस्त, ती आपण टाकून घेऊया. छानपैकी आपण स्लाईस करून घेतलेलं आहे त्याच्या बारीक बारीक. आपण आता पूर्ण इकडे कारली टाकून घेऊन त्याला चांगलं परतून घेऊया. आणि कारली जेव्हा तुम्ही परततील तेव्हा ती आता सध्या कडक असेल, त्याच्यामुळे तुम्ही हळूहळू करा. तुम्हाला जास्त जर जड वाटलं परतायला तर ते बाहेरसुद्धा उडू शकते थोडंफार, म्हणून एकदम हळूहळू करा. जसं जसं कारली शिजत जाईल तशी तशी ते एकदम सॉफ्ट होत जाईल आणि मग तुम्हाला परतायलासुद्धा छान वाटेल. तर आता मी इकडे हळूहळू एकदम परतून घेतो आहे. आता पहिल्यापेक्षा थोडीशी सॉफ्ट झालेली आहे कारली इकडे. ती जशी जशी तेलावर फ्राय होत जाईल तशी तशी ती एकदम सॉफ्ट होत जाईल. आणि आता तुम्हाला जी कारली खूप जास्त वाटते ना, ती एकदम कोंबून पूर्ण असं एकदम खूप कमी प्रमाणात होऊन जाईल. ती तुम्हाला तसं वाटते की खूप जास्त कारली आहे, पण ती तेवढी नाही राहणार, ती पूर्ण कोंबून जाईल. तर याला असं हळूहळू करून चांगलं परतत राहा, जेणेकरून मसाले सगळे चांगले मिक्स होतील. मीठ मसाले एकाच साईडला राहायला नको, ते पूर्ण चांगले कारलीचे जेवढे पण स्लाईस आहेत त्याला चांगलं मिक्स झालं पाहिजे, म्हणून चांगलं परतत राहा. आता तुम्ही बघू शकता कारली एकदम सॉफ्ट झालेली आहे आणि शिजलेली सुद्धा आहे, हे बघा. आणि त्याची क्वांटिटी आता खूप कमी वाटायला लागलेली आहे, कारण ती पहिला पूर्ण शिजली नव्हती ना, तेव्हा ती कडक असते, हार्ड असते. आता ती शिजलेली आहे म्हणून एकदम सॉफ्ट होऊन ती पूर्ण खाली बसलेली आहे. तर फायनली आपल्याकडे कारली फ्राय झालेली आहेत मित्रांनो. आणि मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, ही रेसिपी तुम्ही एकदा बनवून बघा. कारली कितीही कडू असू द्या, पण तुम्ही जेव्हा ही कारली खातील तेव्हा तुम्हाला खूप आवडेल. आणि मी आता चपातीसोबत ट्रायसुद्धा तुम्हाला करून दाखवणार आहे. थोडीही कडू लागणार नाही, तुम्ही मस्त मजा घेऊन खातील 100%. आता मस्त कोथिंबीर टाकतो आता याच्यावर. कोथिंबीर एकदम मी बारीक कटिंग करून घेतली होती. आता त्याला चांगलं परतून घेऊया आणि मस्त प्लेटमध्ये सर्व करूया. तर मित्रांनो, चपातीसोबत मी इकडे पहिला बाईट घेतो आहे आणि तुम्हाला सांगतो कशी चव झालं आहे. खूप छान झालं मित्रांनो, खूप म्हणजे खूप छान इकडे झालेलं आहे. व्हिडिओ आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन रेसिपीमध्ये.